नमस्कार. मी महेंद्र कदम. काल एका राष्ट्रीय वेबिनारमध्ये मराठी भाषेच्या अनुषंगानं काही मुद्दे मांडत होतो आणि ते मुद्दे मांडल्यानंतर जिम्माड काम्य समूहाच्या आमच्या सन्मित्र वृषाली विनायक यांनी मराठी भाषेच्या संदर्भात काही बोलावं म्हणून चर्चा केली आणि त्या चर्चेच्या निमित्तानं काल, आज आणि उद्या मराठी काय असावं या अनुषंगाने मी आपणाशी संवाद साधणार आहे. जिम्माड काव्यसमूहाचे अध्यक्ष माननीय राजसाहेब वृषाली विनायक, त्यांचे सर्व सहकारी आणि मित्र हो, मराठी भाषेच्या संदर्भात मांडणी करताना मी मराठी भाषा काल काय होती, आज कशी आहे आणि उद्या कशी असणार आहे या अंगाने आपणाशी बोलणार आहे. हे बोलत असताना आपल्या मराठी भाषेची परंपरा काय आहे, मराठी भाषेला इतिहास काय आहे, मराठी भाषेच्या सांस्कृतिक संदर्भातले पेच कोणकोणते आहेत या अंगानं सुरुवातीला काही मुद्दे आपणासमोर ठेवणार आहेत. आपण जर मराठीचा विचार करायला लागलो तर तो विचार करताना आपल्या असं लक्षात येईल की आजपर्यंत अनेक संशोधकांनी मराठी भाषेचा उगम साधारणपणे ज्ञानेश्वरांच्या पाठीमागं मुकुंदराजापर्यंत किंवा त्याच्या थोडा पाठीमागं नेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. पण जर सूक्ष्मपणे आपण जर निरीक्षण केलं तर मराठीचा उगम हा त्याच्याही खूप पूर्वी इसवी सणाच्या पहिल्या शतकापर्यंत किंवा इसवी सन पूर्वीच्या पहिल्या शतकापर्यंत आपल्याला जाताना दिसून येतो. आणि तो का जातो आहे याचा शोध घेताना आपल्या असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये इसवी सन पूर्व 320 ते इसवी सन 320 अशी जवळपास 400 ते 450 वर्षांची एक अत्यंत महत्त्वाची कारकीर्द महाराष्ट्रामध्ये आणि आंध्र प्रदेशपर्यंत पसरलेली सातवाहन राजांची कारकीर्द होती. आणि या सातवाहन राजांची जी कारकीर्द होती ती जशी दक्षिण भारतामध्ये किंवा दक्षिण हिंदुस्थानमध्ये महत्त्वाची होती, तशीच उत्तर हिंदुस्थान ज्याला आपण पूर्वीचा म्हणूया तर त्या उत्तर भारतामध्ये सम्राट अशोकाची होती. आणि म्हणून आपण भाषेच्या ज्या वेळेस अंगाने मराठीचे विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की मराठीचा उगमाचा शोध घेताना आपल्याला सातवाहन राजांच्या कालीन काही संदर्भ समजून घ्यावे लागतात. त्यातला पहिला महत्त्वाचा संदर्भ आहे की आजपर्यंत सातवाहनकालीन जवळपास 65 शिलालेख आज अभ्यासकांच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि हे 65च्या 65 शिलालेख हे पूर्णपणे त्या काळातल्या प्राकृत भाषेमध्ये लिहिले गेलेले आहेत. आणि जर हे शिलालेख प्राकृतमध्ये आहेत, ती ब्राह्मी, त्याची लिपी ब्राह्मी आणि भाषा प्राकृत आहे, तर त्या शिलालेखामधला एक महत्त्वाचा उल्लेख असा आहे की इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये महाराष्ट्री नावाचा पहिला उल्लेख आपल्याला त्या शिलालेखामध्ये सापडतो. हा उल्लेख काय आहे तर इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये सातवाहन सम्राज्ञी नागारिका ही महारठ्ठी होती असा पहिला उल्लेख त्या शिलालेखामध्ये सापडतो. एकतर नागारिका हे नाव असणं, ती महारठ्ठी असणं आणि त्याच्यानंतर तशाच स्वरूपाचे काही संदर्भ कार्ले येथील शिलालेखामध्ये, बेडसा येथील शिलालेखामध्ये सापडताना आपल्याला दिसून येतं. थोडंसं आपण जर पुढे आलो तर वावी मिराशींनी अत्यंत सुस्पष्टपणे नमूद केलेलं आहे की इसवी सन 180 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्री म्हणून स्वतंत्रपणे उल्लेख आपल्याला सापडताना दिसतो. तो उल्लेख काय आहे तर पराक्रमी सत्यनाग सैनिकांनी ज्यावेळेस पराक्रम केला तेव्हा अशा सत्यनाग सैनिकांचा उल्लेख श्रीधर वर्माने महाराष्ट्र सत्यनाग असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे दोन गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. एकतर नागारिका नावाची एक सम्राज्ञी महारठ्ठी असणं आणि श्रीधर वर्माने नागसैनिकांना महाराष्ट्रक म्हणणं
या दोन गोष्टी यासाठी महत्वाच्या आहेत की इसवी सन सुरू होताना या महाराष्ट्रामध्ये मराठीचे मूलभूत संदर्भ सापडताना आपल्याला दिसतात. त्याची दुसरी सांस्कृतिक जर बाजू आपण पाहायला लागलो तर आपल्या असं लक्षात येईल की नाग लोकांचा संदर्भ जो येतो आहे तो मोरवंचीकरांनी खूप छानपणे त्याची सगळी मांडणी केलेली आहे. तर त्या नाग लोकांचे संदर्भ या सगळ्या शिलालेखामध्ये येत असताना आपल्या असं लक्षात येईल की गावाकडं म्हणजे आजही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जुनी जी धाब्याची घरं आहेत, लाकडी आणि वर माती असणारी जी घरं आहेत, त्या घरांच्या मध्ये अनेकदा सापांचं वास्तव्य असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे साप घरामध्ये राहू नयेत म्हणून बऱ्याचदा त्या आडव्या खंडांवरती आस्तिक मुनीची शपथ असं लिहिलं गेलेलं मी स्वतः माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे. पण त्यावेळेस कळायचं नाही. मला फक्त माझ्या आईने किंवा माझ्या घरच्यांनी सांगितलं की बाबा रे, हे जर सापाने वाचलं तर साप आपल्या घरात राहत नाही, तो निघून जातो. आणि मग कालांतराने माझ्या लक्षात आलं की जे सर्पसत्र महाभारताच्या नंतर जे झालेलं आपल्याला दिसून येतं, त्या सर्पसत्रामध्ये सगळे नागलोक मारले जात असताना आस्तिक ऋषी नावाच्या एका तरुण मुलानं ते हत्या थांबवल्याने काही नागलोक वाचवले आणि तेव्हापासून त्या नागलोकांच्या बद्दलचा कृतज्ञतेचा उल्लेख नागलोक आस्तिक मुनीबद्दल करत आलेले आहेत. आणि म्हणून आस्तिक मुनीचा हा एक आदराचा उल्लेख आस्तिक मुनीची शपथच्या रूपानं आजही आपल्या लोक परंपरेमध्ये चालत आलेला दिसून येतो. हे का मी सांगतो आहे याचं महत्वाचं कारण आहे, कोणत्याही भाषेचा शोध घेत असताना, कोणत्याही भाषेची मुळं शोधत असताना नागो कालेलकरांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो मुद्दा असा आहे की नागो कालेलकर काय म्हणतात की तुम्हाला भाषेची मुळं शोधायची असतील, भाषेचे संदर्भ शोधायचे असतील, तर त्यातला एक महत्वाचा संदर्भ की ती भाषा सामान्य लोक किंवा जन वापरतायत का, हा पहिला भाग आहे. त्या भाषेमध्ये तुमचा सांस्कृतिक व्यवहार होतो आहे का हे तपासलं पाहिजे, हा दुसरा भाग आहे. आणि त्या भाषेचा समाज, संख्यात्मक समाज किती आहे तो पण तपासला गेला पाहिजे. म्हणजे या तीन अनुषंगानं जर आपण विचार करायला लागलो तर आपल्या असे लक्षात येईल की या तीनही निकषांवर इसवी सन पूर्व एक पहिल्या शतकापासून मराठीचे स्वतंत्रपणे संदर्भ सापडायला आपल्याला सुरुवात होते. आणि हे सगळे संदर्भ प्राकृतामधले संदर्भ आहेत. आणि हे प्राकृतामधले संदर्भ फक्त सातवाहन राजामध्ये नाही सापडत. तर आपण जर सबंध भारताचा जर इतिहास पाहायला गेलो, सबंध भारताची जर मांडणी तपासायला गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की प्राकृताची पाठराखण उत्तर भारतामध्ये सम्राट अशोकाने केली. कारण त्या सम्राट अशोकांच्या शिलालेखापासूनच सगळ्या मांडणीला आणि प्राकृत भाषांच्या इतिहासाला सुरुवात झालेली दिसते. कारण त्याच्या अगोदर या प्राकृत पालींच्या मधलं एक महत्वाचं तत्वज्ञान या भारतामध्ये बौद्ध तत्वज्ञान आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं तर जैन तत्वज्ञान त्या प्राकृत पालींच्या मधून आलेलं आपल्याला दिसून येतं. पण त्याचे प्राचीन पुरावे जर शोधायचे तर आपल्याला शिलालेखांच्याकडे जावं लागतं. सातवाहनांच्या आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये हे महत्वाचे संदर्भ सापडतात. आणि मग आज रंगनाथ पठारे अध्यक्ष असलेल्या हरी नरकेंनी अभ्यास केलेल्या ज्या समितीनं केंद्र शासनाकडे अहवाल दिलेला आहे, त्या अहवालामध्ये की मराठी ही अभिजात भाषा आहे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, परंतु तो अहवाल बरीच वर्ष केंद्र शासनाच्या दप्तरी धुळकात पडून आहे. त्या पाठीमागच्या राजकारणामध्ये मला जायचं नाही. पण एक गोष्ट मात्र महत्वाची आहे, अभिजात भाषा असं म्हणत असताना अभिजात भाषेचा जो निकष असतो तो निकष काय असतो, तर त्यातला पहिला महत्वाचा निकष असतो की ज्या भाषेला आजपासून कमीत कमी 2000 वर्षांचा इतिहास असला पाहिजे. तर मी जी ही मांडणी करतो, ही मांडणी आपल्या लक्षात येईल की सहजपणे आणि स्वच्छपणे हा एक साधारणपणे 2000 वर्षाचा इतिहास सातवाहनांच्या पासून आपल्याला दिसून येतो. आणि दुसरा महत्वाचा विशेष असतो की त्या भाषेमध्ये ग्रंथ निर्मिती झालेली आहे का, तर हो, याच प्राकृत भाषेमध्ये मराठीची थेट नातं सांगणारी ग्रंथ निर्मिती झालेली आपल्याला दिसते. आणि त्या ग्रंथ निर्मितीमधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे गाथा सप्तशती किंवा गाथा सप्तहती ज्याला म्हटलं जातं. राजा हाल, सातवाहन राजा हालाने या गाथा संकलित केलेल्या आहेत. 700 गाथा. म्हणजे लक्षात घ्या, या गाथा संकलित करत असताना त्या सबंध प्रदेशामधल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडून या गाथा संकलन करून त्याचं ग्रंथरूपानं प्रकाशन केलेलं आहे. या गाथा संकलित करत असताना या सगळ्या गाथा प्राकृत भाषेमध्ये संकलित केलेल्या आहेत आणि त्या प्रकाशित करण्याचं काम
राजा हालाने केलेलं आहे ते प्रकाशित करत असताना त्या लोकांनी ज्या भाषेमध्ये लिहिल्या, त्या लोकांनी ज्या पद्धतीनं लिहिल्या, त्या जसाच्या तशा या गाथा सप्तशतीमध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. हा ग्रंथ इसवी सणाच्या पहिल्या शतकातला आहे असं अनेक अभ्यासकांनी आता जवळपास निश्चित केलेलं आहे. आणि मग जर हा ग्रंथ इसवी सणाच्या पहिल्या शतकातला असेल तर पुढे जर आपण थोडंसं आलं तर आपल्या असं लक्षात येईल की गाथा सप्तशतीची खूप सारी हस्तलिखित कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत मिळताना दिसतात. म्हणजे इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये लिहिला गेलेला हा ग्रंथ जर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत हस्तलिखिताच्या रूपाने जर आपल्याला मिळत असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की कुठंतरी या प्राकृत भाषांच्या मध्ये एक सलगपणे एक कोणतरी एक अशी रेष असली पाहिजे की ती प्राकृत भाषा सगळ्यांना कळत होती. त्याशिवाय हा ग्रंथ देशभर हस्तलिखिताच्या रूपानं कधीच जाऊ शकणार नाही. आणि म्हणून ही नोंद आपण आता लक्षात ठेवणं मला वाटतं फार महत्वाची. याच्यामध्ये ज्या 700 गाथा आहेत त्या काय सांगतायत तर या 700 गाथांच्या मध्ये त्या काळातलं धार्मिक जीवन येतं, त्या काळातलं सामाजिक जीवन, त्या काळातलं स्त्रियांचं जीवन, ह्या सगळ्या गोष्टी त्या गाथांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. पण या गाथा त्या काळात सुद्धा आणि नंतर जेव्हा संस्कृतचं प्राबल्य वाढत गेलं त्या काळामध्ये या गाथा ग्राम्य आहेत, या गाथामध्ये अश्लीलता आहे, या गाथा शृंगारिक आहेत असं म्हणून सातत्यानं त्यांची हेटाळणी करण्यात आली. पण या गाथेचं अत्यंत महत्वाचं संपादन करणारे स. जोगळेकर यांनी जवळपास 450 पानांची प्रस्तावना या ग्रंथाला लिहिलेली आहे. आणि त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी अत्यंत स्वच्छपणे म्हटलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जो एक सांस्कृतिक पाया तयार करण्याचं काम लावणी आणि पोवाड्यांनी केलं, त्या लावणी आणि पोवाड्याच्या उगमाचे सगळे मूलभूत संदर्भ या गाथा सप्तशतीमध्ये सापडतात. अशा स्वरूपाची स्वच्छ मांडणी जोगळेकरांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलेली दिसते. आणि ही मांडणी मला का महत्वाची वाटते त्याचं कारण आहे की आपण जर लावणी आणि पोवाडा हे जर 2 मधल्या काळामध्ये आलेले जर आपण वाङ्मय प्रकार पाहिले की जे वाङ्मय प्रकार आपण सातत्याने दुर्लक्षिले, परंतु लावणी हा जो वाङ्मय प्रकार आहे या लावणी वाङ्मय प्रकाराकडं आजही आपण अश्लील म्हणून दुर्लक्ष करतो. पण मला आपणाला हे आत्ताच इथं कधीतरी चर्चेला घेतलं पाहिजे की जोपर्यंत लावणी तमाशामध्ये होती तोपर्यंत ती अश्लील होती. पण सुरेखा पुणेकरनी लावणीचं अभिजातीकरण केलं, लावणी मध्यवर्ती केंद्राच्या ठिकाणी आणून ठेवली आणि मग लावणीवरती या महाराष्ट्रामधल्या सगळ्या जाती धर्मांमधल्या स्त्रिया ज्यावेळेस अभिनय करायला लागल्या तेव्हा मात्र ती लावणी कस काय उच्च दर्जाची झाली मला कळत नाही. म्हणजे या देशामधलं जे सांस्कृतिक राजकारण आहे ते राजकारण आपण नीट समजून घेतलं पाहिजे. लावणी ही महत्वाची यासाठी होती की आपण जर थोडं सूक्ष्मपणे जर त्याच्याकडे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की लावणीमध्ये बतावणी नावाचा प्रकार होता, लावणीमध्ये गवळणी आणि कृष्णांचे जे संदर्भ असायचे हे आपण कधी नीटपणे लक्षात घेतलं नाही की या लावणीमध्ये देव आणि राजा या दोघांची यथेच्छ टिंगल केलेली आपल्याला दिसून येते. आता ही टिंगल केली जात असताना आपण त्याच्याकडे केवळ टिंगल म्हणून पाहून चालणार नाही तर आपल्या असं लक्षात येईल की देव आणि राजा ह्या 2 गोष्टी अत्यंत अप्राप्य आहेत असं म्हटलं जात होतं. आजही खेड्यापाड्यामध्ये म्हटलं जातं पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं तर तक्रार कुठं करायची. म्हणजे आजही 2 आपल्या व्यवस्थेमध्ये धार्मिक दृष्ट्या महत्वाची स्थानं आहेत की ज्यांच्याबद्दल तक्रार करता येत नाही. अशा दोन्हीही गोष्टींचं सामान्यीकरण करणारा जो तमाशा नावाचा प्रकार होता तो तमाशा मात्र आम्ही दुर्लक्षिला आणि म्हणून आमच्या सांस्कृतिक संदर्भामध्ये एक महत्वाचा पेच निर्माण झालेला दिसतो. तो पेच आपल्याला कधीतरी पुन्हा एकदा सोडवावा लागणार आहे. आपण या सगळ्या परंपरा तपासत असताना मी आणखीन एक महत्वाचा संदर्भ आपणासमोर ठेवतो. तो संदर्भ याच्यासाठी महत्वाचा आहे की ह्या गाथा सप्तशतीमधले काही शब्द की जे तुम्हाला आजही किती महत्वाचे ते लक्षात येईल ते शब्द मुद्दाम मी आपणासमोर ठेवतो. त्या गाथा सप्तशतीमध्ये राजाला रा असं म्हटलं जातं, रा आ, आणि खेड्यापाड्यामध्ये राजाला राया म्हटलं जातं. म्हणजे राजा या शब्दाची उत्पत्ती तुम्हाला रा, राया, राजा अशी आपल्याला सापडताना दिसते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा
जो या गाथा सप्तशतीमध्ये सापडतो शब्द रठी आणि महारठी. म्हणजे आपण जो आज रथी आणि महारथी असं जे म्हणतो, तर त्याचा मूळ संदर्भ रठी आणि महारथीच्या रूपानं गाथा सप्तशतीमध्ये आपल्याला सापडतो. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणखीन एक मला खूप महत्वाचा शब्द सापडला, कुडुंब. कुडुंब या शब्दाचा अर्थ काय, तर पूर्वी ज्या झोपड्या असायच्या, झोपड्याला जे कूड केलं जायचं, त्या कुडाच्या आत राहणारा समूह म्हणजे कुटुंब, आणि ह्याच कुटुंबाला आपण आज कुटुंब म्हणतो. म्हणजे कुटुंब या शब्दाचा जो थेट संबंध गाथा सप्तशतीमध्ये कुटुंबाच्या रूपाने सापडतो, हे आपल्याला नीटपणे लक्षात घेतलं की मग मराठीचे संदर्भ कसे प्राकृतमध्ये अधिक नेमकेपणाने सापडतात ते लक्षात येईल. किंवा आणखीन एक महत्वाचा शब्द सापडतो, तो म्हणजे उहारिया. उहारिया याचा अर्थ शिदोरी घेऊन येणारी स्त्री. शिदोरी आणि नेहारी, आहार, या शब्दांमधलं जर आपण नातं तपासायला गेलो, नेहारी म्हणजे आजचा नाश्ता करणं, गावाकडे आजही नाश्त्याला नेहारी असं म्हटलं जातं. म्हणजे हे जर आपण भाषेचे संदर्भ तपासायला लागलो तर आपल्या असं लक्षात येईल की कुठंतरी मराठीचं प्राकृत भाषेची जे थेट नातं आहे ते नातं आपल्याला पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. किंवा ज्या महिला त्या काळामध्ये चोळी घालायच्या तिला कुप्पास असं म्हटलं जायचं. हा कुप्पास शब्द कुठून आला, तर तो कापसापासून आला. कापसापासून कुप्पास झाला, आणि कापसापासूनच खमीस नावाचा जो आणखीनही ग्रामीण परिसरामध्ये शर्टच्या आतून जो बनेन घातला जातो किंवा काही ठिकाणी शर्ट, तर हे जे येत आहे तर हे आपल्याला तपासता आलं पाहिजे. किंवा कुक्कुड नावाचा एक शब्द की तो कोंबड्याला उद्देशून म्हटला जातो, म्हणजे आवाजाशी संबंधित कुक्कुड असणारा तो कोंबडा. हे जर आपण काही शब्दांची उदाहरणं पाहिली तर आपल्याला मराठीच्या प्राकृतशी असलेल्या नातेसंबंधाचे सगळे संदर्भ स्पष्ट होताना आपल्याला दिसतात. आणखीन एक महत्वाचा शब्द त्याच्यामध्ये सापडतो, डुंडूस. डुंडूस म्हणजे काय, तर डिंडोरा पिटणे, मोठी घंटा. आणि मग मोठ्या घंटेच्या आवाजानं जे केलं जातं त्याला आपण ढिंडोरा पिटणं असं म्हणतो. म्हणजे हे जे ढिंडोरा पिटणं आहे ते डुंडूसकडे जाणारं आपल्याला दिसून येतं. म्हणजे गाथा सप्तशतीमध्ये असे कितीतरी शब्दप्रयोग आपल्या थेट मराठीशी नातं सांगणारे सापडतात, परंतु ते आपण लक्षात कधी घेतलेले नाहीत. याचबरोबर नुसता गाथा सप्तशती हा ग्रंथ नव्हता, तर गाथा सप्तशती बरोबर हरिविजय नावाचा, लीलाबाई नावाचे फार महत्वाचे ग्रंथ त्या काळात लिहिले गेलेले आहेत. त्याचबरोबर रावण हो नावाचा एक ग्रंथ त्या काळामध्ये लिहिला गेलेला आहे. हे महत्वाचं त्या काळातलं जर ग्रंथाचे जर सगळे संदर्भ आपण पाहिले तर आपल्याला मराठीचा सरळ सरळ 2000 वर्षांचा इतिहास आपल्याला सहजपणे सापडतो, हे लक्षात येऊ शकतं. त्याचबरोबर मराठी माणसाचा उल्लेख थोडंसं पुढे आल्यानंतर कुवलयमाला नावाचा एक महत्वाचा ग्रंथ आहे. तो कुवलयमाला ग्रंथ काय म्हणतो, उद्योतन सुरीचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये मराठी माणसाचं वर्णन आलेलं आहे. आता लक्षात घ्या की हा ग्रंथ इसवी सनाच्या 778 मध्ये लिहिला गेलेला ग्रंथ आहे, आणि इसवी सनाच्या 778 मध्ये लिहिले गेलेल्या या ग्रंथामध्ये मराठी माणसाचा काय उल्लेख येतो, तो उल्लेख असा आहे, दडमलह सामलिंगे अहिमान कलह सिलेय दिन्नले गहिल्ले उल्लविरे तत्तमरहट्टे. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे की दडमलह म्हणजे धष्टपुष्ट असणारे, सामलिंगे म्हणजे सावळ्या रंगाचे असणारे, अहिमान कलह सिलेय म्हणजे नेहमी अभिमान बाळगणारे आणि भांडणामध्ये अग्रेसर असणारे ते, दिन्नले गहिल्ले उल्लविरे तत्तमरहट्टे, धष्टपुष्ट असणारे, काळे सावळे असणारे, अभिमान बाळगणारे, भांडणामध्ये अग्रेसर असणारे आणि दिल्या घेतल्याची भाषा करणारे ते मरहट्टे, असा इसवी सनाच्या 778व्या सालामध्ये लिहिलेल्या कुवलयमाला नावाच्या ग्रंथामध्ये मराठी माणसाचा उल्लेख सापडतो. तो 7व्या शतकातला उल्लेख आजही मराठी माणसाने बदललेला नाही. दिल्या घेतल्याची भाषा करणं हे आजही मराठी माणसाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. काळा सावळा असणं, धष्टपुष्ट असणं, म्हणजे हे मी याच्यासाठी सांगतो आहे की कोणताही एका माणसाचा विकास किंवा त्याच्या संस्कृतीचा विकास असा लगेच जन्माला होत नसतो, तर त्या संस्कृतीच्या विकासाची
एक मोठी परंपरा साधारणपणे 800 ते 1000 वर्षांची असते. आता ही 800 ते 1000 वर्षांची परंपरा असते, हे जर आपण पाहायला लागलो तर आपल्या असं लक्षात येईल की मी आणखी एक संदर्भ आपणासमोर ठेवतो. लीळाचरित्रामध्ये महानुभाव संप्रदायाच्या ग्रंथामध्ये कावळा आणि चिमणीची गोष्ट आहे. आता हा महानुभाव संप्रदायाचा लीळाचरित्र ग्रंथ हा 12व्या शतकातला. त्या 12व्या शतकात आलेली कावळा चिमणीची गोष्ट आजही 21व्या शतकामध्ये जशीच्या तशी चालत आलेली आहे. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की जी गोष्ट 12व्या शतकातली 2000 पर्यंत चालत येते, याचा अर्थ कावळा चिमणीच्या गोष्टीला लोक परंपरेमध्ये तितकाच मागचा एक 700-800 वर्षांचा संदर्भ असला पाहिजे. हे जसं एका गोष्टीच्या बाबतीत खरं आहे, तसंच मराठी माणसाच्या उल्लेखाच्या बाबतीत सुद्धा हे अत्यंत खरं आहे. 778व्या सालातल्या ग्रंथामध्ये मराठी माणसाचा उल्लेख येणं, याचा अर्थ मराठी माणसाची परंपरा कमीत कमी 1000 वर्षे पाठीमागे जाते आहे. हे सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं. पण पेच काय झाला मित्र हो, की कुठं पेच झाला आपल्या संबंध मांडणीमध्ये, मराठीकडे पाहण्यामध्ये जो पेच निर्माण झाला, तो पेच तिथं निर्माण झाला की मी ज्या लीळाचरित्राचा उल्लेख केला, मी ज्या महानुभाव संप्रदायाचा उल्लेख केला, आणि महानुभाव संप्रदायाच्या अगोदरचा महत्वाचा नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि नाथ संप्रदाय या लोकांनी जी ग्रंथ निर्मिती केली होती, विशेषतः महानुभावांनी जे गद्य लिहिलं होतं, ते गद्य इतकं महत्वाचं गद्य होतं, परंतु त्या गद्याकडे आपण कधीच नीटपणे पाहिलं नाही. याला महानुभाव पण जबाबदार आहेत, कारण त्यांनी हे सगळं वाङ्मय त्या काळामध्ये सकळ लिपी नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये लिहून ठेवलं आणि ते तुमच्या आमच्यापासून कसं बंदिस्त राहील याची सोय करून ठेवली. पण या सोयीचा तोटा असा झाला की ही एक समृद्ध गद्याची परंपरा महानुभावांच्या रूपानं जी मराठीमध्ये उपलब्ध होती, ती परंपरा अभ्यासासाठी खूप काळपर्यंत उपलब्ध झाली नाही. व्ही कोलतेंनी पहिल्यांदा या सगळ्या लिप्यांचं वाचन करून ते महानुभाव साहित्य महाराष्ट्राच्या अभ्यासकांच्या पुढे आणायचं खूप मोठं ऐतिहासिक काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे महानुभावांचं जे तत्वज्ञान आहे, हे भाषेच्या अंगाने खूप महत्वाचं आहे. महानुभाव जे भाषेबद्दल बोलतायत, ते भाषेबद्दलचं विश्लेषण फार महत्वाचं आहे. पण आपल्याकडे काय झालं की आपला जो सगळा इतिहास आहे तो वेदांच्या पासून लिहिला गेलेला इतिहास आहे, आणि त्या इतिहासामध्ये काव्य नावाची गोष्ट फार केंद्रस्थानी राहिली. आणि म्हणून काव्याच्याच अनुषंगानं मग मुकुंदराज केंद्रस्थानी आले आणि महानुभावांचं साहित्य बाजूला पडलं, आणि ते साहित्य बाजूला पडताना संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि ते काव्य पुढे आलेलं आपल्याला दिसून येतं. संत ज्ञानेश्वरांनी त्या काळातल्या वैदिक व्यवस्थेविरुद्ध बंड केलं. ते बंड करताना त्यांनी संस्कृत मधली गीता मराठीमध्ये आणली, पण तिथंच एक महत्वाचा सांस्कृतिक पेच निर्माण झाला. तो पेच आपण समजून घेतला पाहिजे की ती गीता मराठीमध्ये आणताना संस्कृतचं जे भारदस्तपण होतं, मुळात संस्कृत कधी व्यवहारामध्ये लोक व्यवहारामध्ये वापरली जाणारी भाषा नव्हतीच, हे अनेक अभ्यासकांनी सांगितलेलं. मी त्याचा इथं पुनरुच्चार पुन्हा करतो, फक्त त्या तपशिलामध्ये जाणार नाही. तर ते जे भारदस्तपण होतं, त्या भारदस्तपणाच्या प्रेमापोटी संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये संस्कृतचे अनेक शब्दप्रयोग वापरले, संस्कृतच्या रचनांचा वापर केला, आणि त्याच्यामुळं मराठी भाषेच्या प्रारंभाकडे जाताना आपण महानुभाव गद्य बाजूला ठेवलं, आणि मग ही ज्ञानेश्वरांची परंपरा पुढे आणताना मग आपल्या मराठी भाषेच्या इतिहासामध्ये प्राकृत नावाची गोष्ट मागं पडली. संत एकनाथ सांगत होते की प्राकृत काय चोरापासून आलेली नाही, ती पण खूप महत्वाची भाषा आहे. पण त्या भाषेकडे कुणी पाहिलं नाही, त्या गद्याकडे कुणी पाहिलं नाही, आणि मग त्या गद्याकडे न पाहणं, तिथून पुढे आल्यानंतर त्या गद्याबरोबरच बखर गद्याकडे न पाहणं, याचे काही तोटे आपल्या अभ्यासाच्या मूलभूत मांडणीमध्ये झालेले दिसतात. आणि म्हणून या अंगाने जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल की संत ज्ञानेश्वरांचं नातं संत एकनाथांशी आहे, आणि संत एकनाथांचं जी एक परंपरा आहे, ती परंपरा ही ज्ञानेश्वर ते एकनाथ सापडते, आणि संत नामदेव ते संत तुकाराम अशी एक परंपरा वारकरी संप्रदायामध्ये स्वतंत्र परंपरा सापडते. आपण आणखीन काही गोष्टी काय होतं की आपल्याला कधीतरी हे तपासता आलं पाहिजे. नामदेवाची शिष्या, चक्रधराची शिष्या, तुकारामाची शिष्या, याच्यावरती रोकडे पाझरमध्ये राजन गवसांनी खूप उत्तम प्रकाश टाकलेला आहे. आपल्या परंपरेमध्ये स्त्रीला जे महत्वाचं स्थान होतं, ते स्थान या दोन्ही संप्रदायानं, महानुभाव आणि वारकरी संप्रदायानं अधोरेखित केलेलं आहे. हे स्थान काय होतं
तर सातवाहन कालातील सगळ्या राजांचे जर आपण उल्लेख तपासायला लागलो तर ते उल्लेख काय आहेत? गौतमीपुत्र सातकर्णी, हा गौतमीपुत्र सातकर्णी असेल किंवा त्याच्यानंतरचे वशिष्ठीपुत्र सातकर्णी असेल किंवा आणखीन एक राजाचं नाव सापडतं, तर ती जर नावं आपण तपासायला गेलो, मांढिरी पुत्र सातवाहन, तर हे संदर्भ आपल्याला काय सांगतात? तर आईचं नाव लावून स्वतःचा उल्लेख करणं, याचा अर्थ या देशातल्या मातृसत्ताक परंपरेचं ते उल्लेख आहेत. आणि म्हणून शरद पाटलांनी निवृत्ती नावाच्या या देशातल्या पहिल्या स्त्री सत्ताक राज्यातल्या राणीनं जी एक संस्कृती उभा केली त्याच्याबद्दलची खूप नवी मांडणी महाराष्ट्र पुढाने आपल्या अभ्यासकापुढे मांडलेली आहे. आणि त्याच निवृत्तीच्या परंपरेमध्ये सातकर्णी किंवा हे सातवाहन सगळे राजे येतात. आणि म्हणून मित्रांनो, जे शिलालेख 65 सापडलेले आहेत ते सगळेच्या सगळे शिलालेख हे प्राकृतमध्ये आहेत. पण त्याच काळात सातवाहन राजे हे राजे असल्यामुळं त्यांनी आपल्या दरबारातल्या सगळ्या संस्कृत कवींना सुद्धा आदर केला, त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं, त्यांना सपोर्ट केला. आणि मग काही कथा सापडायला लागल्या की एका सातवाहन राजाला त्याची राणी पाण्यामध्ये विहार करत होती आणि ती संस्कृतमध्ये बोलत होती, याला संस्कृत कळत नव्हतं, ती मोदकही म्हणत होती आणि याने मोदक मारले आणि मग त्या राजाची चेष्टा झाली, अशा स्वरूपाची कथा आपण कधीतरी ऐकलेली आहे. आणि मग तिथून काय झालं की या संस्कृतला या सगळ्या सातवाहन राजांनी सपोर्ट केला, परंतु शिलालेखामध्ये मात्र संस्कृत वापरलं नाही, हे आपण लक्षात घेतलं नाही. आणि तिथून पुढं संस्कृतचं जे प्राबल्य धर्म व्यवस्थेमध्ये वाढत गेलं ते प्राबल्य पुढच्या टप्प्यामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या रूपानं आपण अभ्यासामध्ये तेच केंद्रस्थानी आणलं. आणि म्हणून अभ्यासाच्या मांडणीमध्ये हे काही गफलती झालेल्या आपल्याला दिसून येतात. एक आपण मी परवा पण बोलताना म्हणालो होतं की तुकारामांचा उल्लेख मी मुद्दाम याच्यासाठी करेन की प्राकृतचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? प्राकृत भाषेचं वैशिष्ट्य हे आहे की कमीत कमी जोड शब्द वापरणं, कमीत कमी अक्षरांचे शब्द तयार करणं, हा प्राकृत भाषेचा मूळ धर्म आहे. तो धर्म नामदेवांच्या मध्ये सापडतो, तो धर्म तुकारामांच्या मध्ये सापडतो. म्हणजे तुकारामाची गाथा जर आपण तपासायला लागलो तर 3 ते 4 अक्षरांचे शब्द, 4 अक्षरांचे शब्द तर खूपच कमी सापडतात. ॲव्हरेजली 2 किंवा 3 अक्षरांचे शब्द हे तुकारामांच्या मांडणीचं महत्वाचं लक्षण आहे की जे लक्षण हे प्राकृतचं असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून राजाराम शास्त्री भागवत प्राकृतचा उल्लेख करताना पावड पासून प्राकृत झाली असं म्हणताना ते म्हणतात की जी भाषा पाठ करावी लागत नाही, जी भाषा लक्षात ठेवावी लागत नाही आणि जी भाषा सहज बोलता येते ती म्हणजे प्राकृत. अशा स्वरूपाची व्याख्या केल्यानंतर मग आपण मराठीकडे जेव्हा बोलतो तेव्हा या मराठीच्या 2000 वर्षांच्या इतिहासामध्ये आपण काय गफलती केल्या हे लक्षात येतं. ती पुढे जाऊन कुठं गफलती होऊन थांबते? तर पुन्हा इंग्रज इथं आले आणि इंग्रज इथं आल्यानंतर इंग्रजांनी त्यांना त्यांच्या सोयीसाठी म्हणून या देशातल्या सगळ्या भाषांचं संकलन करणं गरजेचं होतं. कारण भाषेमध्ये काय व्यवहार सुरू आहेत, भाषेमध्ये या देशामधला व्यवहार काय आहे ते त्यांना समजून घ्यायचं होतं. आणि नेमकं त्यावेळी इंग्रजांच्या जे कच्छपी लागले ते सगळे या देशातला उच्चभ्रू वर्ग होता आणि त्या उच्चभ्रू वर्गानं संस्कृत हीच महत्वाची भाषा आहे अशा स्वरूपाचं मांडणी करायला सुरुवात केली. आणि मग त्या मांडणीच्या परत मी तपशिलामध्ये जाणार नाही, त्याच्यामध्ये सर विल्यम जोन्स असेल की ज्यानं संस्कृत हीच या देशातली महत्वाची भाषा अशा स्वरूपाचं स्टेटमेंट केलं. आणि संस्कृत, ग्रीक, लॅटिन या 3 भाषा एक असल्या पाहिजेत अशा स्वरूपाची मांडणी करून एक इतिहासाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यात जॉर्ज ग्रियर्सन आहे, मॅक्स मुलर आहेत, हे महत्वाचे पाश्चात्य अभ्यासक आहेत. आता या अभ्यासकांनी असं का केलं तर त्याचं कारण आहे की आपल्याकडून कोणतं मटेरियल उपलब्ध झालं तर आपल्याकडून हे सगळं संस्कृत प्रचूर मटेरियल उपलब्ध झालं. पण त्याच काळामध्ये फार महत्वाचा विरोध महाराष्ट्रामधून केला जात होता. तो विरोध महात्मा फुले करत होते हे आपण लक्षात नाही घेतलं. महात्मा फुले ज्या भाषेमध्ये बोलतायत तुम्ही ती भाषा पहा. महात्मा फुलेंची भाषा आहे कोळवाड्यांची भाषा आहे. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला, जीर्णोद्धार केला, कुळवाडी भूषण पावडा शिवरायांचा लिहिला. त्याचबरोबर मला त्या सांस्कृतिक इतिहासाकडे जाण्याचे भाषेच्या अंगानं मला महात्मा फुले फार महत्वाचे लेखक वाटतात.
कारण भालचंद्र नेमाडेंनी असं विधान केलेलं आहे की लीळाचरित्रापासून किंवा गाथा सप्तशतीपासून चालत आलेली भाषा कशी कशी तरी टिकली होती आणि शेवटचा श्वास तिनं महात्मा फुलेंच्या भाषेच्या रूपाने घेतला आणि अस्सल मराठी संपली असं स्वच्छ निवेदन भालचंद्र नेमाडे करतात. आणि म्हणून भालचंद्र नेमाडे त्यांच्या कोसला नावाच्या 1963च्या कादंबरीमध्ये पुन्हा ते महानुभाव गद्याकडे का जात आहेत हे आपल्याला जर लक्षात घेतलं तर भाषेच्या अंगानं हे सगळे पेच लक्षात येतील. आणि मग मला म्हणायचं ते हे आहे की हे जर सगळं 2000 वर्षांच्या इतिहासाची परंपरा आहे, मग आजचं वर्तमान मराठी काय आहे? आजच्या वर्तमान मराठीकडे जर आपण आलो तर काय दिसतं? तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की मराठी मरेल असा म्हणणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आज महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे. पण मी पुढे जाण्याच्या अगोदर सांगतो तुम्हाला की मराठी मरणार नाही, पण त्याच्यासाठी आपल्याला काही प्रयोग मात्र डेफिनेटली अत्यंत गंभीरपणे करावे लागतील. का मरणार नाही त्याची मी काही कारणं सांगतो. मराठीचा या 2000 वर्षामध्ये मराठीनं खूप आक्रमणं पचवलेली आहेत. आता खरं तर आक्रमणं पचवणे याचा अर्थ काय असतो की जेव्हा कोणत्याही एखाद्या समाजावर दुसरा एखादा समाज सत्ता गाजवत असतो तेव्हा त्या समाजाच्या भाषा, त्या समाजाची संस्कृती, त्या समाजाच्या चालीरीती गुलाम झालेल्या किंवा पराभूत झालेल्या समाजाला स्वीकाराव्या लागत असतात. आणि मग मराठी माणसानं जसं प्राकृतापासून संस्कृतचं आक्रमण पचवत आपलं प्राकृतत्व टिकवून ठेवलं, त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये मुस्लिमांच्या सत्ता आल्या आणि मुस्लिमांच्या सत्तांच्या मध्ये सुद्धा अरबी फारशीचं आक्रमण त्यांनी टिकवून ठेवलं, ते थोपवून ठेवलं. त्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवराय फार महत्वाची भूमिका घेऊन मांडणी करत होते की छत्रपती शिवरायांनी जाणीवपूर्वक राज्य व्यवहारातलं मराठी कसं वापरलं जाईल याचे प्रयोग केलेले आहेत. स्वतंत्र राज्य व्यवहार कोश मराठी भाषेमध्ये आणि बोली भाषेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे प्रयत्न जाणीवपूर्वक होते हे जर समजून घेतलं तर त्या काळातलं अरबी फारशीचं आक्रमण थोपवण्याचं एक महत्वाचं लिपीच्या पातळीवरचं आणि लेखनाच्या पातळीवरचं एक भान छत्रपती शिवरायांनी आणि त्याच्यानंतरच्या काळात संभाजी महाराजांनी ठेवलेलं आपल्याला दिसतं. नंतरच्या काळात पेशव्यांचा जर पत्रव्यवहार आपण पाहायला लागलो तर पेशव्यांच्या पत्रव्यवहारामध्ये अरबी फारशीचं खूप प्राचुर्य असलेलं आपल्याला दिसतं. तरीही मराठी मेलेली नाही, तरीही मराठीनं दरवेळी आपलं रूप बदलत आणलेलं आहे. याचं कारण आहे मित्रांनो, मराठीचा जो मूलधर्म आहे हा सोपेपणा, हा सहजता, हा प्राकृतता म्हणजे तुमच्या इथल्या निसर्गाशी बांधून राहणं आणि त्याचबरोबर महत्वाचा संदर्भ आहे तो म्हणजे लवचिकता. काय लवचिकता आहे? मी तुम्हाला काही अलीकडची उदाहरणं देतो म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की लवचिकता खूप महत्वाची आहे. ही लवचिकता काय आहे तर आपण पहा एस टी आहे. आता खरं तर एस टीचं मूळ लॉंग स्टेट ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे राज्य परिवहन आहे. आता त्या राज्य परिवहनचं आपण एस टी केलं, हे इतकं मराठी केलं की त्या एस टीचं आपण एसट्या केलं. आता एस टीचं एसट्या असं रूप करताना आपण हा प्रश्न विचारला का हो? स्टेट ट्रान्सपोर्ट त्याचं राज्य परिवहन ह्या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवल्या, एस टीचं अनेक वचन एसट्या करताना काय केलं तर आम्हाला शेळीचं अनेक वचन शेळ्या करायचं माहिती आहे, तसं आम्ही एस टीचं अनेक वचन एसट्या केलं. मराठीकरण करताना याचं अनेक वचन करताना त्याचं सरळ सरळ मराठीकरण केलं. इतकंच नव्हे, मी अनेकदा खूप एक या निमित्ताने मी आवाहन करणार आहे की काय केलं पाहिजे मित्रांनो, आपण थोडेसे कान खुले ठेवले पाहिजेत आणि अवतीभोवती चाललेला भाषिक व्यवहार आपण समजून घेतला पाहिजे. आपण काय केलं, दुसरा शब्द मी सांगतो, जीप हा इंग्लिश शब्द प्रयोग आहे. आता जीप हा इंग्लिश शब्द प्रयोग आपण खेड्यापाड्यात जर पाहिलं तर जीप जर जरा जुनी झाली तर त्याचं आपण जिपडं असं रूपांतर केलं. आता जिपडं रूपांतर करताना मला काय जाणवलं की जिपडं हा शब्द प्रयोग तयार करताना आपण काय केलं तर जीप शब्द तसाच ठेवला आणि काडी पेटीला आपण डबडं म्हणतो गावाकडं, त्या डबड्यातल्या निम्म्या काड्या रिकाम्या झाल्यानंतर जसा खडखड आवाज येतो तसं खडखड आवाज येणारं डबडं आणि जीप मिळून जिपडं हे रूप तयार केलेलं आहे. नंबर 2, वडाप नावाची एक वाहतूक व्यवस्था पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी होती.
आता ते वडाप व्यवस्था मला प्रश्न पडायचा, त्याच्याबद्दल अनेकांनी वेगवेगळी मतं मांडली, माझं एक स्वतंत्र मत आहे. ते वडाप कशावरून आलं, तर ते वडाप याच्यावरून आलेलं आहे. आपण वडापाव खातो पा, वडापाव खाताना आपण काय करतो, पावाचे 2 भाग करतो आणि त्याच्यामध्ये वडा कोंबतो आणि मग तो दाबून आपण खायला सुरुवात करतो. त्या 2 पावाच्या मध्ये वडा दाबल्यानंतर तो वडा दोन्ही पावाच्या बाहेर येतो. जीपमध्ये या अवैध वाहतुकीमधल्या माणसं अशी वडापाव सारखी कोंबून भरली जातात. निम्मी माणसं त्या गाडीच्या बाहेर असतात. ड्रायव्हरचा सीटचा निम्मा भाग पूर्ण गाडीच्या बाहेर असतो आणि कसा तरी तो अर्धवट बसून गाडी चालवत असतो. म्हणजे या वडापावचं वडाप हे रूप त्यांनी या वाहन व्यवस्थेला वापरलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ट्रक हा शब्द प्रयोग आहे. ट्रक ह्या इंग्रजी शब्दाचं आपण ट्रकचं अनेक वचन नाही केलं, त्याचं ट्रका केलं. आत्ता वृषाली विनायकांनी दिलेलं उदाहरण फाईलचं फाईल्स आहे, त्याचं आपण फाईलही केलं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. आणखीन एक गंमत सांगतो, म्हणजे आपल्या भाषेला हे तपासता आलं पाहिजे. डुगडुगी ॲपे नावाचं जे वाहन मार्केटमध्ये आलं, ते ॲपे वाहन 3 चाकी वाहन रिक्षापेक्षा थोडंसं मोठं असणार, पण ते इतकं त्याचा बॅलन्स जातो की ते कधी पडेल सांगता येत नाही. आणि मग त्याला खेड्यापाड्यामध्ये डुगडुग असं म्हणतात. मी विचार करत होतो की याला डुगडुग काय म्हटलं असावं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते बाळ मान धरेपर्यंत कुठलीही बिचारी त्या बाळाची आई किंवा माऊली पुरुषाकडे पटकन देत नाही, कारण पुरुषाला त्या लहान बाळाला हाताळता येत नसतं. आणि हाताळता येत नसतं म्हणून ती काय म्हणते की अरे त्याची मान आणखीन डुगडुग करती, त्यानं मान धरली नाही, तू घेऊ नको, घ्यायचं तर पूर्ण आडवं त्याला घे. ते डुगडुग करणं म्हणजे मान कधीही मोडू शकते किंवा मान कधीही तिचा बॅलन्स जाऊ शकतो. अशा कधीही बॅलन्स जाणाऱ्या वाहनाला डुगडुग असं हे रूप आपण स्वीकारलं, हे कधीतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर सायकल शब्द आहे. सायकलचं आम्ही सायकलही केलं. साडी शब्द आहे. मुळात तर साडीचा मूळ उच्चार सारी. आता हा पाणी कर, सारीचं आपण साडी करताना काय केलं आपण, साडी कसं काय केलं. खरं तर र आणि ड हे दोन्ही कठीणच आहेत. तरी साडी काय केलं तर आम्हाला लुगडं माहिती होतं, आम्हाला सारी माहीत झाली आणि मग सारी मधलं सा घेतलं, लुगड्यामधलं ड घेतलं आणि आम्ही साडी केलं. हे रूप तर आम्ही गंमतशीर केलंच केलं, पण त्याचं अनेक वचन आम्ही साड्या केलं. हे आपण तपासायला लागलं ना की मग मराठीची जी सर्वसमावेशकता आहे, मराठीची जी लवचिकता आहे, मराठीचं जे टिकून राहण्याचं सत्व आहे, ते सत्व सातत्यानं मराठी भाषेनं टिकवून ठेवलेलं मला दिसून येतं. असे खूप शब्द सांगता येतील. उदाहरणार्थ पॅन्टी शब्द आहे, म्हणजे पॅन्ट्सऐवजी आपण पॅन्टी म्हणतो, पॅन्टा म्हणतो. याचबरोबर भाषेच्या स्तरावर सुद्धा, व्याकरणाच्या स्तरावर सुद्धा आपण जसं संस्कृतचं व्याकरण पचवलं तसं इंग्रजीचं सुद्धा व्याकरण पचवलं. इंग्रजीचं व्याकरण पचवताना आपण ॲ आणि व हे 2 स्वर आपण स्वतंत्रपणे मराठीनं आज स्वीकारलेले आपल्याला दिसून येतात. काही स्वर काढले, काही स्वर नव्यानं स्वीकारले. त्याचबरोबर आजची मराठीची वाक्यव्यवस्था जर आपण पाहायला गेलो तर या आजच्या मराठीच्या वाक्यव्यवस्थेमध्ये इंग्रजीचा एक मोठा प्रभाव आपल्याला असलेला दिसून येतो. परंतु तरीही सुद्धा मराठीनं आपलं सत्व टिकवून ठेवलेलं आहे. ते सत्व आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे की नाही, हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. आता या वर्तमान मराठीचा विचार करताना हे झालं मराठीचं भाषिक पातळीवरचं विश्लेषण. मराठीनं हे त्याचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे. अनेक ग्रंथ निर्माण होत आहेत, दरवर्षी शेकडो दिवाळी अंक येत आहेत, शेकडो पुस्तक निर्मिती होते आहे. वाचकांची संख्या जगामध्ये सातत्यानंच कमी असते, त्यामुळे मराठीमध्ये वाचक कमी आहेत असं म्हणून आपण मराठीला कमी लेखण्याचं काही कारण नाही. हे सगळीकडेच असलेलं आपल्याला दिसून येतं. एक काय झालेलं आहे, पण आता आपण मराठीमध्ये जो भेद केला तो भेद आपल्याला आत्ताच्या काळामध्ये समजून घ्यावा लागेल.
आपण सरळ सरळ ग्रामीण शहरी, सरळ सरळ आपण अडाणी सुशिक्षित असे भेद केले. मला एक सांगा, नवता हा शब्दप्रयोग आहे. नवता या शब्दप्रयोगामधला जर न काढला तर फता शब्दप्रयोग राहतो. होय फता, होय फता म्हटलं की आपण हसतो. का हसतो मला कळत नाही. जर नवता शब्द शुद्ध आहे तर फता शब्द अशुद्ध कसा? आय डोंट नो. आपण का हसतो मला माहित नाही. इतकंच नव्हे तर काय झालं की हा हा खूप महत्वाचा पेच मित्रांनो आजच्या मराठीच्या वर्तमानामध्ये निर्माण झालेला आहे. तर पेच निर्माण काय झाला, मी जे उदाहरण दिलं हे भाषिक पातळीवरचं उदाहरण दिलं. पण मी जेव्हा असं म्हणतो मॉर्निंग वॉक करतो, फ्रेश होतो, ब्रेकफास्ट करतो आणि मोटरसायकलवर कॉलेजला जातो, हे विधान जेव्हा मी केलेलं आहे तेव्हा या विधानामध्ये मॉर्निंग वॉक, ब्रेकफास्ट, फ्रेश, कॉलेज, मोटरसायकल 5 शब्द इंग्लिश आहेत. आम्हाला जराही कानाला खटकत नाही. लक्षात घ्या, आम्हाला जराही कानालाही खटकत नाही. पण मी जेव्हा म्हणेल आय वॉन्ट भाकर, मी जेव्हा म्हणेल प्लीज गिव्ह मी धिस पुस्तक, आपण म्हणणार अरे हा काय माणूस बोलतोय, याला इंग्लिश येत नाही तर बोलू नये. मग माझा प्रतिप्रश्न आपल्याला असा आहे की माझ्या एका मराठी 7 शब्दांच्या वाक्यामध्ये 5 इंग्लिश शब्द आले, मी हसलो नाही. पण माझं हिंदी जरा चुकलं की मी हसतो, माझं इंग्लिश जरा चुकलं की मी हसतो. काय हे हसण्याचं प्रकरण हे पुणे मुंबई पासून ते छोट्या खेड्यापर्यंत आलेलं आहे. आपल्या डोक्यामध्ये कुणीतरी या सांस्कृतिक राजकारण करणाऱ्या मंडळीनं असं भरवलेलं आहे की बाबा रे, पुणेरी उच्चार किंवा प्रमाण भाषेतले उच्चार हेच खरे उच्चार असतात, तुझे उच्चार या सिस्टममध्ये अजिबात उपयोगी नाहीत, अजिबात निरर्थक आहेत. आणि मग आमचं काय होतं की आमचा पहिला सांस्कृतिक लढा मित्रांनो तिथं सुरू होतो. आमच्या खेड्यापाड्यातून महाविद्यालयात येणारी मुलगी पहिल्यांदा अडखळते आणि शुद्ध बोलण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते. मग ती एसटीला वेस्टी म्हणेल, मग ती इलेक्शनला विलक्षण म्हणेल. म्हणजे हे प्रकरण सुरू होतं का, तर आपणच आपल्या भाषेचं अवमूल्यन सातत्यानं करत आलेलो आहोत. मुळात ग्रामीण आणि शहरी हा भेद भाषेमध्ये नसतो. भाषा ही भाषा असते. ध्वनी, शब्द, अर्थ आणि वाक्य हे 4 जगातल्या कोणत्याही भाषेचे निकष आहेत. आणि मग जर या 4 जगातल्या भाषेच्या निकषांवर मराठी टिकत असेल, त्याचबरोबर आमच्या शेजारी राहणाऱ्या एखाद्या कैकाडी समाज असेल, एखादा वैदू समाज असेल, एखादा वडर समाज असेल, तर त्यांच्या भाषेमध्ये 4 घटक आहेत. मग ती भाषा अत्यंत कनिष्ठ, मराठी जरा वरची, हिंदी जरा वरची आणि इंग्रजी श्रेष्ठ असं मित्रांनो असू शकत नाही. हे आपल्या डोक्यात मेंदूमध्ये कुणीतरी सातत्याने पेरलेले हे पहिल्यांदा काढावं लागेल. हा, ही गोष्ट खरी आहे, ही मी पण मान्य करेन की लेखनाची भाषा म्हणून आपल्याला प्रमाण मराठीचा स्वीकार करावा लागेल. परंतु प्रमाण मराठी ही बोली भाषा कधीही असत नसते, हे आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग याच्यामुळं पेच काय झाला की याच्यामुळं आम्हाला पहिलीच शाळेत आल्यापासूनच आम्हाला सांगितलं जातं की अरे तुझी भाषा ही योग्य नाही. आणि मग तो मुलगा पहिल्यांदा मराठीला भ्यायला लागतो. मग मराठीला भ्यायला लागला की मग आम्ही त्याला व्याकरणाचं अवडंबर त्याच्या पुढे मांडतो. आपण एक शिक्षक म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अगोदर भाषा आहे आणि नंतर व्याकरण आहे. माझा बाप अडाणी आहे, माझ्या बापाला कुठलंही व्याकरण येत नाही, तरी माझा बाप माझ्यापेक्षा उत्तम आणि चांगलं मराठी बोलतो, त्याला कुठं व्याकरणाची गरज आली? जर माझा बाप उत्तम मराठी बोलत असेल तर आपण हे मराठीच्या अभ्यासकांनी हे मानलं पाहिजे की भाषा भाषा असते आणि भाषा शिकण्यासाठी व्याकरण लागत नाही. म्हणजे दुहेरी पेच झाला. आपल्याला लक्षात ठेवा, आपण मराठी शिकवताना व्याकरण कठीण आहे म्हणून मराठीकडे पेच, मराठीबद्दलची आवड मुलाच्या मनातून काढून टाकतो. आणि त्याच वेळी इंग्लिश शिकवताना आपण पुन्हा ग्रामरच्या चष्म्यातून त्या मुलाला इंग्लिश शिकवतो आणि मग त्या मुलाला इंग्लिश पण येत नाही. हे मूलभूत तत्व भाषेच्या अभ्यासकांनी लक्षातच घेतलं नाही की भाषा अगोदर आहे आणि नंतर व्याकरण आहे, भाषा अगोदर आणि नंतर शास्त्र आहे.
आणि मग हे लक्षात न घेण्यामुळं आज मित्रांनो वेगाने मराठीचा पिछेहाट सुरू आहे. हे प्राथमिक अभ्यासामध्ये सुरू झालं. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मध्ये काय होतं की मग माझा मुलगा ऑटो मानायला लागला, माझा मुलगा टिफिन मानायला लागला, माझा मुलगा ॲपल मानायला लागला, माझा मुलगा छान टायबी घालून शाळेत चालला, आणि मग इंग्रजी शाळांचं एक मोठं पेव फुटलं. आता गंमत अशी आहे, मी अनेकांशी बोलतो आहे, शिक्षण अधिकाऱ्याशी बोललो आहे, इंग्रजी माध्यमामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी ही थर्ड लँग्वेज म्हणून शिकवली जाते. आता महाराष्ट्रामध्ये मराठी थर्ड लँग्वेज म्हणून का शिकवली जायची मला कळत नाही. हे महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम लँग्वेज म्हणून तुम्ही शिकवा ना. तर इंग्रजी माध्यमामध्ये तुम्हाला आज पण मराठी कंपल्सरी करता आलं नाही, आज पण मराठी आवश्यक करता आलं नाही, आणि मग जर आपल्याला मराठी आवश्यक इंग्रजी माध्यमांच्या मध्ये करता आलं नाही, आणि खेड्यापाड्यातली खुरपायला जाणाऱ्या महिलेला सुद्धा वाटतं की माझा मुलगा इंग्लिशला गेल्याशिवाय त्याला उद्या रोजगार मिळणार नाही, ही त्या खेड्यातल्या अडाणी स्त्रीची समजूत तुम्ही मराठीचे तथाकथित अभ्यासक कशी काढणार आहात, हा एक महत्वाचा पेच आजच्या वर्तमान मराठीमध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून भाषा आणि व्याकरण हे एकतर पहिल्यापासून शिकवताना आम्ही ते अवघड केलं. खरं तर मी तुम्हाला उघड आव्हान देतो की व्याकरण हे इतकं सोपं, इतकं गंमतशीर आहे. एक 5 मिनिटामध्ये जर मी तुम्हाला प्रयोग मराठीतले शिकवले तर तुम्हाला झोपेतून उठवलं तर कधी विसरणार नाहीत. इतकं ते छान पद्धतीनं शिकवता येऊ शकतं, परंतु आपण ते कधीतरी हे इतकं अवघड आहे अमुक तमुक म्हणून ते आपण बाजूला टाकलेलं आहे. आता आणखीन एक पेच मराठीच्या अभ्यासामध्ये निर्माण झाला. हे व्याकरण म्हणून आपण अवघड केलं. आपण इंग्लिश शिकवताना इंग्लिशचं स्पेलिंग शिकवतो. म्हण MAN मॅन, म्हण BAT बॅट, हे आपण एक एक अक्षर आणि त्याचं उच्चारण शिकवतो. मला सांगा मराठीमध्ये ही शिकवण्याची सोय आपण विकसित केलेली आहे काय? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मराठीला स्पेलिंग असतं, आपण शिकवलं का कधी मुलांना? स्पेल याचा अर्थ काय की त्याला एक चिन्ह व्यवस्था आहे, त्याला एक लेखन व्यवस्था आहे, त्याला एक लिपी व्यवस्था आहे, ती नीट आहे, हे आपण नाही शिकवत. त्याचं सोपेकरण करायचं का सुलभीकरण करायचं ते आपण नंतर ठरवूया, वरच्या पातळीवर पदवीच्या पातळीवर अभ्यासक्रम आल्यानंतर. पण पहिल्यांदा आम्हाला, माझं उघड आव्हान आहे तुम्हाला, जसं प्राथमिक मुलांना वर्णमाला आपली लिपी वाचता येत नाही अ ते ज्ञपर्यंतची, तसं आपल्या आजच्या मराठीतल्या तथाकथित कोणत्याही भाषेच्या अभ्यासकानं, विद्वानानं मला मराठी डिक्शनरी वाचता येते असं सांगावं. मराठी शब्दकोश मला पटकन, एखादा शब्द मला पटकन सापडतो, जसा इंग्लिश डिक्शनरीमधला शब्द सापडतो तसा आपल्याला मराठी शब्दकोशातला शब्द सापडत नाही. याचं कारण आहे की आपण हे लहानपणापासून शिकवलं नाही, समजून घेतलं नाही, आणि ते मुलांच्या पर्यंत नीट पुढे आणलं नाही. याचा तोटा काय झाला? याचा पहिला तोटा झाला, आत्ता तुम्ही चॅनलवरच्या सगळ्या जाहिराती पहा. चॅनलवरच्या सगळ्या जाहिरातींमध्ये काय आहे तर हिंदीमधल्या जाहिराती जशाच्या तशा डबिंग होऊन मराठीमध्ये आले. मला खूप लहानपणापासूनचं आठवतं, फिनोलेक्सनं आणलं पाणी शेत पिकली सोन्यावानी, ही जाहिरात, झुळझुळवाणी खेळवा पाणी आणायचं कोणी सांगतो राणी. कित्येक वर्ष झालं मी जाहिरात ऐकतोय, आजही ती जाहिरात माझ्या कानाला गोड वाटते. का तर ती जाहिरात मराठीत तयार केली गेली. आत्ता ती पाहताना माझ्या लक्षात येतं की हिचं खरं पण मराठीकरण नाही झालेलं जाहिरातीचं. त्याच वेळी मित्रांनो सैराट चालतो छान, सैराटमधली भाषा आपल्याला अपील होते. हे सैराटमधली भाषा अपील होणं, सैराट छान चालणं, याच वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या भाषेमध्ये जर इतकं संचित आहे, माझ्या भाषेमध्ये जर एवढं सत्व आहे, तर ते मी पोरांना सांगायला कुठंतरी कमी पडतोय. मग आमच्याकडे काय होतं, जाहिरात हिंदीतून थेट मराठी डबिंग येते, जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये कुणी जायला तयार नाही. एका वर्तमानपत्रातली बातमीचा मी मुद्दाम उल्लेख आपल्याकडे करतो. काय बातमी होती की पोलीस चकमकीत गुंड ठार, असं पहिल्या पानावरती त्याचं हेडिंग होतं, शीर्षक होतं. मी खूप वेळ विचार करत होतो, पोलीस चकमकीत गुंड ठार या बातमीच्या शीर्षकाचा की मी काय अर्थ लावणार. गुंड पोलीस होता, पोलीस ठार झाला, की गुंड ठार झाला, की गुंड आडनावाचा पोलीस होता, की समक्ष पोलीसच गुंड होता. तर याचं उत्तर इतकं सोपं आहे, पोलीस चकमकीत गुंड शब्द अलीकडचा पुढे नेऊन ठेवला की स्वच्छ होतं, पोलीस चकमकीत गुंड ठार. आता हे इतकं एका महत्वाच्या वर्तमानपत्रामध्ये इतकी चुकीची शीर्षकं काय येत आहेत
त्याचं कारण आहे मित्रांनो की त्यांना माणसं तिथं मिळत नाहीयेत. माझं आणखीन एक तुम्हाला उघड आव्हान आहे. प्रूफ रिडिंग नावाचं एक प्रकरण आहे मराठीमध्ये. मी सकाळी स्नेहल तावरे मॅडमशी पुण्यामध्ये बोलत होतो एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगानं. त्यांना माणसंच मिळत नाहीत प्रूफ रिडिंग करणारी. म्हणजे मगाशी जी म्हणालो ना त्याचं उत्तर मी तुम्हाला आता इथं देतो की मराठी मरणार नाही. कदाचित आपण जर या सगळ्या मराठीकडे दुर्लक्ष केलं तर मराठी नव्या रूपात पुढे येईल, परंतु मराठी समाज मात्र मागे राहील जर तुम्ही या मराठीच्या सगळ्या लोकांना रोजगाराशी जोडण्याचे जर प्रयत्न नाहीत केले तर. आपल्याकडं अभ्यासक्रमामध्ये प्रूफ रिडिंग नावाची गोष्टच राहिली नाही. शुद्धलेखन किंवा प्रमाणलेखन, शुद्धलेखन म्हणू नये, प्रमाणलेखन कसं तपासायचं असतं हे कुणालाही कळत नाही. MA पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये ते काढून टाकलेले. परवा मी डीन म्हणून विद्यापीठामधल्या एका प्रबंधाच्या तपासणीच्या बैठकीला असताना इतक्या त्याच्यामध्ये प्रमाण लेखनाच्या चुका होत्या. मी त्याला म्हणालो की अरे बाबा हे असा प्रबंध सबमिट करू नकोस, तू याच्यातले दुरुस्त कर. आणि मग तो म्हणाला सर सोलापूर शहरातलं मी सांगतोय प्रूफ रीडर मिळत नाही. मी माझ्या 2-3 मित्रांना फोन केला, वर्तमानपत्रातल्या संपादकांना फोन केला, त्यांनी सांगितलं की सर प्रूफ रीडर मिळत नाहीत 20-20 हजार रुपये पगार देऊन सुद्धा. म्हणजे आम्ही काय केलं, जाहिरातीचं क्षेत्र दुर्लक्षिलं, जाहिरातीमध्ये आमचा माणूस मराठी जात नाही. आम्ही वर्तमानपत्रामध्ये उत्तम मराठी लिहिणारा माणूस आता मिळत नाही. का तर आमच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये ह्या रोजगार निर्मितीच्या अंगाने आम्ही काहीही प्रयोग केलेला नाही. नंबर 2. नंबर 3 की रोजगाराच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या महत्वाच्या संधी होत्या त्या संधी आम्ही अजिबात उपलब्ध केलेल्या नाहीत. आपण बघा आत्ता चॅनलवरती बोलणारे सगळे पत्रकार त्यांचं मराठी आणि खाली हेडिंगला किंवा खाली जी सब टायटल्स येतात तिथलं मराठी प्रचंड चूक आहेत, परंतु आपला कुठलाही या संदर्भातला दबावगट काम करताना दिसत नाही. आणि म्हणून यांना वाटतंय जसं इंग्लिशमधल्या स्पेलिंगबद्दल आपल्याला लाज वाटते तसं मराठीमध्ये चुकीचं लिहिलेल्याची बिलकुल कुणालाही लाज वाटत नाही. ते सरळ सरळ म्हणतात काय फरक पडतो पहिली वेलांटी काय आणि दुसरी वेलांटी काय. मग तुम्ही लिहा ना SON ऐवजी SUN लिहा. मग जर SON ऐवजी SUN लिहिलं, जर तिथं मुलाचा सूर्य होत असेल तर मग मराठीमध्ये सुद्धा सिलाला पहिली आणि सिलाला दुसरी वेलांटी दिल्यानंतर अर्थभेद होतो, पूर्ण अर्थविरोधी जातात. हे आपण पहिलीपासून जर मुलांना नीटपणे सांगितलं असतं तर मुलगा आपल्या या अभ्यासाकडे आनंदाने आला असता. आणि हे आपण पहिलीपासून केलं नाही. उच्चारशास्त्र आपण शिकवलं नाही. आमच्याकडं वेगवेगळ्या लँग्वेज लॅब तयार झाल्या, परंतु या लँग्वेज लॅबमध्ये इंग्रजीचं उच्चारण शिकवलं जातं, मराठीचं नाही शिकवलं जात. खरं तर मराठीची लिपिमाला सुद्धा इतकी अप्रतिम वैज्ञानिक आहे, ती जर आपण पाहायला गेलो तर अतज्ञपर्यंतचं अत्यंत शास्त्रीय विश्लेषण मी इथं केलं असतं, परंतु तो तेवढा मला वेळ नाही. परंतु कंठापासून ओठापर्यंत जे विश्लेषण आपल्या लिपीची जी वर्णमालेची क्रमव्यवस्था आहे ती इतकी अप्रतिम आहे. क पासून ड पर्यंत क ख ग घ हा क्रम सुद्धा प्रचंड शास्त्रीय आहे, परंतु आम्ही तो कधी सांगितला नाही. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघायचं ठरवलं तर मित्रांनो आपण अनेक रोजगारांच्या संधी मुलांना द्यायला तयार नाही आहोत. आणि म्हणून आपल्याकडे मुलगा यायला तयार नाही. एक तर मराठी शाळा बंद पडत चाललंय. पुढं तुम्ही आलात तर मराठी मुलगा कोणी विषय घेऊन येताना दिसत नाही. मुंबईच नव्हे तर मुंबईपासून अगदी विदर्भापर्यंत कोकणापर्यंत अनेक ठिकाणी मराठी विभागाला आता कुलप लावण्याची वेळ आलेली आहे. अनेक ठिकाणी आपला हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आणि मग अशा एका व्यवस्थेमध्ये आपण आज उभा आहोत. मी निगेटिव्ह नाही बोलत, पण मी आपल्याला जाग करतो आहे की हे आपण हे कधीतरी हे माझ्या पोटाचा भाग म्हणून, माझ्या रोजगाराचा भाग म्हणून, माझ्या अस्मितेचा भाग म्हणून जरी नाही बघितलं तरी आपल्या उद्याच्या मुलांना या महाराष्ट्रामधल्या काय रोजगार देणार आहोत. कारण एक असं कसं तुम्ही चित्र पुसणार आहात की अनेक जणांना वाटतं की इंग्लिश नाही शिकलं की आमच्या मुलाला रोजगार नाही मिळणार. माझी मुलं मराठी माध्यमात शिकली, दोन्ही मुलं, एक इंजिनिअरिंग फायनल इयरला, एक आता 12वीला आहे. दोघंही मुलं आता उत्तम इंग्लिश बोलतायत, त्यांना काहीच अडचण येत नाही. आणि मग असं असताना इंग्रजी शिक्षण आणि रोजगाराचं जे समीकरण आजच्या तथाकथित सिस्टमनं, सांस्कृतिक राजकारण करणाऱ्या सिस्टमने तयार केलेलं आहे,
ते समीकरण आपल्याला खोडावं लागेल. हे आपल्या पुढचं आजचं अत्यंत महत्वाचं आव्हान आहे. मागच्या 2 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये काय प्रयत्न सुरू आहेत सांगू तुम्हाला. विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना या महाराष्ट्रातले 1300 मराठी शाळा तर बंद झाल्याच आणि ते वेगाने आता बंद होत आहेत, आपल्या लक्षात पण येत नाही. नवीन एक प्रोजेक्ट आत्ता शासनाच्या डोक्यात आहे. जर मराठी शाळेत येणाऱ्या एका मुलाला जर समजा वार्षिक 90,000 रुपये, त्या शाळेत शिकवणाऱ्या खर्चापासून स्कॉलरशिप किंवा माध्यान्ह भोजनापर्यंतचा सगळा जो खर्च आहे तो सगळा खर्च साधारण 65,000 ते 70,000 रुपये पर स्टुडंट येतो. शासन असं म्हणतं आहे की आम्हाला शाळाच चालवायच्या नाहीत, आम्ही तेवढी रक्कम आम्ही थेट पालकाच्या खात्यावर वर्ग करतो, पालकांनी त्या मुलांना कुठं शिकवायचं तिथं शिकवावं. जर हा ट्रेंड आला तर आपण आपल्या मुलांना कसं उभं करणार आहोत हा एक दुसरा महत्वाचा पेच आपल्या पुढचा आहे. आता अशा वेळी आपल्या पुढं या कोरोनानं काय आणून वाढलेलं आहे. मी आता उद्याच्या मराठीकडे येतोय, एक 10-15 मिनिटात संपवतो, तास होत आलेला आहे. काय कोरोनाने आणून ठेवलेलं आहे तर कोरोनाने मित्रांनो ही गोष्ट आणून ठेवली, सगळे शहरातली माणसं आता गावाकडे यायला लागलेले. आपण पाहतोय त्यांना शासन कुठली मदत करायला तयार नाही, तो 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 वेगळा भाग आहे. मी ह्याच्याकडे आव्हान म्हणजे एक काय संधी म्हणून पाहतोय. काय संधी आहे तर मित्रांनो, 1 ते 2 वर्ष जर हा कोरोनाचा प्रादुर्भाव जर नाहीसा झाला नाही तर ही खेड्यापाड्यात आलेल्या माणसं, खरं तर आता मजूर म्हणणं बंद करा, ती माणसं आहेत बाबांनो. म्हणजे सातत्यानं मेडे आम्हाला मजूर कामगार. अरे काय चाललंय काय. दिल्लीतून कुठंतरी अमेरिकेला जगायला गेलेला पण मजूरच आहे ना तो. माझ्या टेंभुर्णीतून पुण्यात जगायला गेलेला जसा मजूर आहे तसा भारतातून अमेरिकेत गेलेला सुद्धा मजूरच आहे. हे कधीतरी आपण एकदा बंद केलं पाहिजे. हा सांस्कृतिक राजकारण आपल्याला नाही समजून घेता येत, ते बंद झालं पाहिजे. हा जो गावाकडं आलेला माणूस आहे तो आत्ता किमान 1-2 वर्ष शहराची वाट धरणार नाही. तो म्हणेल आपण इथंच मरू पण आपल्या गावात मरू, अर्धी खाऊ पण आपण आपल्या गावात जगू. आता हा आपल्या गावात आलेला जो माणूस आहे त्या माणसाची मुलं मित्रांनो तुमच्या शाळांमध्ये, तुमच्या महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेणार आहेत. ही एक तुम्हाला चांगली संधी या कोरोनानं उपलब्ध करून दिलेली आहे. शहरांमधली गर्दी आता गावांकडे आलेली आहे आणि म्हणून हा एक अत्यंत चांगला संधीचा भाग आपल्या पुढे आलेला आहे. आता मी आज खरं तर माझे 4-5 भाषण मी जरा बरं बोलतोय. पहिलं ज्यावेळेस मी ऑनलाईन बोलत होतो तेव्हा मला प्रचंड प्रेशर होतं की समोर कुणीच नाही, एकटाच बडबड करतो आहे. तर हे आपल्याला आता ही संधी निर्माण झालेली की ही आलेली मुलं मला थांबवून ठेवायची. थांबवून ठेवण्यासाठी काय करावं लागेल तर थांबवून ठेवण्यासाठी उद्याच्या काळामध्ये आपल्याला कितीही नाकारलं तरी ऑनलाईनकडे जावं लागणार आहे. ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम जरी 100% नाही आली तरी काही अंशी तुम्हाला या गोष्टी स्वीकाराव्या लागतील. आता तुम्ही म्हणाल की नाही आम्ही दबावगट तयार करू, तर मोबाईल येताना सुद्धा आपण असाच खडखडाट केला. कोणती नवी गोष्ट येताना खडखडाट होत असतो, पण आपण आता स्वीकारलं नाही. तेव्हा ऑनलाईन येणं याचा अर्थ काय की मी 7 वाजता व्याख्यानाला इथं तुम्हाला बोलायला यायचं होतं, मी 6:30 पासून तयारी करतोय. मी अत्यंत अपडेट व्यवस्थितपणे तुमच्या समोर येतो आहे. का या काचं उत्तर फार महत्वाचं मित्रांनो. माझा शब्द ना शब्द, माझे ऍक्शन ना ऍक्शन, माझं पाणी पिणं, माझ्या ओठांची हालचाल कॅमेऱ्यात टिपली जाते. याचा दुसरा अर्थ असा आहे की मला आत्ता कसंही राहून चालणार नाही. रानात ना आला दार धरून तसाच वर्गावर गेला मला चालणार नाही. काहीतरी कपडे घातले आणि सिनियर कॉलेजच्या मुलांच्या पुढे उभं राहायला मला चालणार नाही. मी वर्गात काही बडबड केली चालणार नाही. का तर तुमच्या प्रत्येक गोष्टीची नोंद आता या ऑनलाईन माध्यमामधून होणार आहे. याचा तिसरा अर्थ असा आहे की आपल्याला अधिक अपडेट राहावं लागणार आहे. जो इथून पुढच्या काळात अपडेट राहील तोच टिकेल. सर्व्हायव्हल इज द फिटेस्ट हे तत्व कोरोनानंतरच्या जगाचं अत्यंत महत्वाचं मूल्य असणार आहे. का तर मुलं ही खूप इनोसंट असतात मित्रांनो, आणि मुलांना जो कोणी चांगलं देतो त्याच्याकडे मुलं आज पण गर्दी करतात.
मी माझं स्वतःचा आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून सांगतो की मी माझ्या महाविद्यालयामध्ये जर एकदा वर्गात गेलो तर घड्याळी 3-3 तास मी बाहेर येत नाही आणि 3-3 तास मुलं माझ्याबरोबर संवाद करतात. याचा दुसरा अर्थ काय आहे की आपण जर मुलांना त्यांच्या पातळीवर येऊन जर बोलायला लागलो तर मुलांना ते मान्य होतं, मुलांना ते पटतं आणि मुलं त्या दिशेने विचार करायला लागतात. चौथी गोष्ट काय होणार आहे की ह्या ऑनलाईनमुळं आता समजा मी आत्ता हे तास दीड तास बोललेलो आहे, उद्या जर ह्यातले माझे कोणी मुद्दे घेऊन बोलायला लागला तर ते प्लॅगॅरिझममधून ओपन होणार आहे. म्हणजे इथून पुढं तुम्हाला खोटं बोलणं आणि रेडीमेड नोट्सचं देसाई लिमे घेतलं किंवा गाईड घेतली आणि ते पुस्तकाच्या झाकून ठेवलं आणि मुलांना शिकवलं, हे बिलकुल इथून पुढे चालणार नाही, कारण मुलं तुमचं ते ऐकायला आता बसलेली नाही. उद्याच्या काळामध्ये मराठी टिकवण्यासाठी भाषेला आपल्याला नवीन पर्याय द्यावे लागतील, नवीन नवीन शब्द भाषेमध्ये आणावे लागतील. जे वेगवेगळ्या गोष्टी आज होताना दिसत आहेत तर त्याला मराठी पर्याय देता आले पाहिजेत आणि ते देण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःला अधिक अधिक सक्षम होता आलं पाहिजे. आता असं एक सांगितलं जातं की नाही बाबा इंग्रजीशिवाय पर्याय नाही, पण जर्मनी, जपान, चीन, रशिया या अत्यंत महत्त्वाच्या देशांमध्ये इंग्रजीला इतकं इंग्रजीचा बाऊ केला जात नाही, तरी ते देश सक्षम आहेत. याच्या उलटं तुम्हाला मी सांगतो, अमेरिकेमध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये किंवा एकूण त्या मुलाच्या शिक्षणामध्ये कोणती तरी भारतीय भाषा शिकणं त्या मुलाला बंधनकारक आहे. का तर उद्याचा भारत हा जागतिक बाजारपेठेमधला महत्त्वाचा एक बाजार मूल्य असणारा घटक आहे आणि म्हणून अमेरिकेतल्या मुलाला भारतीय भाषा शिकणं भाग पाडलं जातं. आपल्याकडं मात्र आपण आपल्याच इतर भाषांबद्दल काहीच बोलायला तयार नाही, आपल्याच इतर भाषांचा विचार करायला तयार नाही आणि म्हणून आपली भाषा ही अधिक सक्षम करताना बाकीच्या भाषांना मला कमी लेखायचं नाही. म्हणजे मला उत्तम इंग्रजी येतं आणि मी इंग्रजीचा दुस्वास करायचं काहीच कारण नाही, पण मराठी ही पुढं घेऊन जाण्यासाठी मला ह्या काही गोष्टी नीटपणे करायला हव्यात. हे का होत नाही त्याचं कारण आहे मित्रांनो, आपल्या आजच्या अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षण नावाची गोष्ट आपण नुसती कागदावरती ठेवली, प्रत्यक्षात आणलेली नाही. म्हणजे मला आज पण कष्टाची लाज वाटते, मला आज पण कोणतंही काम मी स्वतः करायला मला लाज वाटते. हे मूल्य शिक्षणामध्ये आणलं नाही. तिकडच्या तपशिलामध्ये मी जाणार नाही, परंतु भाषेच्या अंगाने बोलताना मात्र मला काही गोष्टी नीटपणे लक्षात घ्याव्या लागणार आहेत. आणि मग उद्याच्या कोरोनानंतरच्या काळामध्ये जर मला जगायचं असेल, मला माझं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल, एक गोष्ट खूप नेमकेपणानं करावी लागेल. मराठी माणसाला टू द पॉइंट नेमकं बोलावं लागेल आणि विद्यार्थ्यांपुढे ते मांडावं लागेल. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण नमनाला घडाभर तेल घालवणारी माणसं आहोत. म्हणजे 40 मिनिटं आपण आपलं सांगणार आणि शेवटच्या 10 मिनिटात झाली कविता शिकू, आणि तो मुलगा म्हणणार अरे मला तर या कवितेतलं काहीच कळलं नाही. तर हे इंग्रजीचं जे मूळ तत्व, इंग्रजी माणूस काय करतो, अगोदर सूत्र सांगतो आणि नंतर त्याच्या सपोर्टेड गोष्टी मांडत जातो. आपण काय करतो, अगोदर डोंगर रचतो आणि मग त्या डोंगरातून उंदीर पोखरून बाहेर काढतो. आपल्याला हे उलटं करावं लागेल. म्हणजे उदाहरण बघा, आपण 10 दिवस घरामध्ये राहायला आलेला माणूस, मुलगा, मित्र 8-10 दिवस घरात असतो, तरी स्टँडवर गेल्यावर एसटीत बसला, एसटी हल्ली तरी आपण त्याला निरोपच देत असतो. आपल्याला निरोप देता येत नाही नीट. का? आपल्याला हे अत्यंत पाल्हाळिक बोलण्याची सवय आहे. आपल्याला उद्याच्या काळामध्ये हे मूलभूत तत्व पहिल्यांदा बाजूला काढावं लागेल की आपण टू द पॉइंट बोलावं लागेल. टू द पॉइंट बोलणं याचा अर्थ काय की भाषेमध्ये तुम्हाला नवीन नवीन शब्द आणावे लागतील. तुम्हाला वर्गामध्ये टवाळक्या मारून चालणार नाही, गप्पा मारून चालणार नाही, कारण आता मुलांच्याकडे इतका वेळ पण असणार नाही. आणि म्हणून त्या वेळेचं एक नियोजन करताना तुम्हाला भाषेमध्ये इतका नेमकेपणा, इतका मोजकेपणा, इतकं अभ्यासपूर्णता आणावी लागेल, तर मुलगा तुमच्या पुढे बसेल. आणि मुलगा तुमच्या पुढे नाही बसला की तुमचे जॉब गेले. ते कोणाच्या हातात नाही. तुमची कार्यप्रवणता वाढावी लागेल. एक आणखीन मला महत्त्वाची गोष्ट वाटते, कोरोनानंतरच्या काळामध्ये आपल्याला तरुणांच्या भाषेमध्ये बोलावं लागेल. म्हणजे काय, तुला काय कळत नाही, तुला काय अक्कल नाही, हे आता सोडावं लागेल. भाषा विज्ञानामध्ये एक सिद्धांत आहे की ज्या दिवशी आम्हाला तरुणांची भाषा कळत नाही त्या दिवशी आम्ही म्हातारे झालो असं समजावं. आणि मग जर तरुणांची भाषा कळून घ्यायची असेल
तर तरुण मुलं जे शॉर्टकट्स करतायत, तरुण मुलं भाषेमध्ये ज्या गमती जमती करतायत, त्या गमती जमतींना तुम्हाला तरुण मुलांच्या क्रिएटिव्हिटीकडे घेऊन जावं लागेल, त्याचं नवं व्याकरण बांधावं लागेल, त्या भाषेचा त्यांच्या शब्दांचा वापर तुमच्या अध्यापनामध्ये आणावा लागेल आणि हा सगळा आणत असताना तुमची भाषा आपोआप समृद्ध होत जाणार आहे. मुलाला जर तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं तर मुलाला त्याचं एक बेनिफिट मिळणार आहे. त्याला आपोआप त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडता येणार आहेत. आणि म्हणून भाषेच्या अंगानं तुम्हाला त्या मुलांशी बोलावं लागेल. मुलांच्या भाषेमध्ये आपल्याला सुद्धा वासरात लंगडी गाय शहाणी असं न म्हणता वासरामध्ये जाऊन मिसळावं लागेल. आणि मग बघा मित्रांनो, एक नवा अनुभव, एक नवं चैतन्य, भाषेमधला एक नवेपणा आपल्याला सुद्धा अनुभवला येईल आणि आपल्या जगण्यातली, आपल्या अध्यापनातली एक महत्त्वाची माझ्या पुढं आलेली आपल्याला दिसून येईल. चौथी महत्त्वाची गोष्ट काय होईल या नंतरच्या काळामध्ये, आपल्याला टेक्नोशाही व्हावं लागेल. म्हणजे आजही मला ऑनलाईन येताना मला माझ्या मुलांचाच आधार घ्यावा लागतो. आता मुलं या कोरोनाच्या काळात घरात आहेत म्हणून उद्या मुलं बाहेर गेले आणि मग वृषाली जर म्हणाल्या की सर नाही आणखीन एक व्याख्यान द्या, तर माझी पंचायत होणार आहे. तर याचा दुसरा अर्थ आपल्याला आज ना उद्या या सगळ्या गोष्टी टेक्नोशाही होणं, हे तंत्रज्ञान आत्मसात करणं नव्हे, तर तंत्रज्ञानाची भाषा आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. ती भाषा आपल्याला शिकावी लागेल आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये तज्ज्ञ होऊन आपल्याला तरुणांच्या सोबत यावं लागेल. तर आपण काहीतरी गोष्टी पुढं घेऊन जाऊ. मला शेवटचा मुद्दा जो मांडायचा या निमित्तानं, की भाषा म्हणून काही एक व्यवस्था असते, ती रोजगार निर्माण करत असते, ती तुमची अंतर्बाह्य ओळख देत असते. भाषेमधून तुमच्या व्यक्तिमत्वाचं एक प्रदर्शन होत असतं. भाषा नसती तर माणूसच घडला नसता. भाषेमुळं माणसाचा इथपर्यंत विकास झालेला आहे. हे आपल्याला मुलांना मराठीच्या अनुषंगानं नीटपणे समजून सांगावं लागेल. त्यांना भाषेच्या या सगळ्या शक्यता समजून, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन, लेख हा जो शब्दप्रयोग आहे, तर ते लेखाचे जे छोटे तुकडे असतात किंवा लहान लहान लेख असतात, तर त्याला विश्वनाथ खरे लेखरे असं म्हणतात. भाषक म्हणतो तसं विश्वनाथ खरे बोलक असं म्हणतात. म्हणजे भाषेला भाषक म्हणतो जसं बोलिकला बोली बोलणाऱ्याला बोलिक म्हटलं पाहिजे. तर अशा नव्या नव्या संज्ञा आपल्याला भाषेच्या वापरामध्ये आणाव्या लागतील. किंवा ऑथेंटिफिकेशन ही एक इंग्लिश टर्म आहे. आता ऑथेंटिफिकेशनला इंग्रजी आपल्या मराठीवाल्यांनी पर्याय काय दिला? अधिप्रमाणत्व. आता अधिप्रमाणत्वपेक्षा खातरजमा हा खूप सोपा शब्द आहे, पण आपण तो दिला नाही का? मी परिभाषा कोश समितीवर स्वतः काम करतो आहे, परंतु तिथं सुद्धा माझ्या असं लक्षात येतंय की या मराठीमधल्या सगळ्या देशी शब्दांचा वापर केला जाताना दिसत नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. किंवा नेव्हिगेटर या इंग्रजी संज्ञेला मार्गनिर्देशक अशी संज्ञा आहे. खरं तर त्याला वाटाडे हा इतका उत्तम शब्द आहे, परंतु आम्ही तो वापरत नाही. किंवा आत्ता आपण क्वारंटाईन म्हणतो आहे. आता मला हे कळत नाही की क्वारंटाईनला विलगीकरण हे पुन्हा संस्कृत शब्द आणला. तर विलगीकरणपेक्षा माझ्याकडं सुटं करणं आहे, माझ्याकडे वेगळं करणं आहे, माझ्याकडे फटकून मांडणं किंवा फटकून बसणं आहे. घ्या ना त्यातली एखादी संज्ञा. पण मगाशी जो म्हणालो तोच मुद्दा पुन्हा येतो. फटकून बसा म्हटलं की आपणच चटकन हसणार आहोत का? अरे फटकून काय शब्द असतो काय? मग विलगीकरण काय आहे? हे आपल्याला थांबवावं लागेल. आणि म्हणून जाता जाता मित्रांनो, मी आपणाला एक निवेदन करणार आहे की या बदलत्या काळामध्ये सगळ्या बदलत्या मूल्यव्यवस्थेबरोबर आपल्याला संवादी राहताना माझी भाषा ही प्रमाण मराठीमध्ये अधिकाधिक वापरामध्ये आणि येऊ लागलेली आहे. तुम्ही मराठवाड्यातले जर वर्तमानपत्र वाचायला लागलात तर केले जाते याच्याऐवजी केल्या जाते असं स्वतंत्रपणे छापलेलं चाललेलं आहे. केल्या जाते, खाल्ल्या जाते, पिल्ल्या जाते हे आता वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे. इव्हन तुम्हाला फार महत्वाचा शब्द मी सांगतो, हागणदारी मुक्त अभियान. पूर्वी हागणदारी म्हणणारा माणूस म्हणजे तो प्रत्यक्ष हागणदारीत लुळून आला की काय असा आपला चेहरा व्हायचा हागणदारी शब्द उच्चारला. आता हागणदारी मुक्त अभियान सगळीकडे स्वीकारलं गेलं. याचा दुसरा अर्थ आहे
की या आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या, बृहन महाराष्ट्रातल्या आपल्या अवतीभोवती ज्या बोली बोलल्या जात आहेत त्या बोलींचे शब्द प्रमाण मराठीमध्ये जर आणायचे असतील तर याच्यासाठी सुद्धा फार वेगळं काम करण्याची गरज नाही. आता आपण सगळे टेक्नोसेव्ह होत चाललेलो आहोत. व्हॉट्सअपचे ग्रुप करावे. मला वाटतं आमचं केशव खटिंग मराठवाड्यातला माझा कवी मित्र, त्याने मराठवाडी बोलीचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला आणि इतके मराठवाडी बोलीतलं संकलन त्याने करून ठेवलेलं आहे की ते संकलन जर हळूहळू प्रमाण भाषेमध्ये आलं तर प्रमाण मराठी सुद्धा समृद्ध होणार आहे. आणि म्हणून मराठी मरणार नाही, फक्त ती मरणाच्या पंथाला जाताना ती कदाचित वेगळ्या रूपामध्ये येईल, परंतु तिचं हे प्राकृत मराठी पण टिकवण्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे प्रयोग करत आपल्याला ती भाषा समृद्ध करावं लागणार आहे. मी पुन्हा जसं म्हणालो, केल्या जाते प्रमाण मराठीत आलं आणि त्याहीपेक्षा उत्तम शब्द म्हणजे सैराट शब्द आता फेमस झाला ना. आता कोणी पण झिंगाट म्हणायला लागलं, कोणी पण सैराट म्हणायला लागलं, सहज माणूस हागणदारी मुक्त अभियान म्हणायला लागला. आणि मग हे जर होत असेल तर आपल्या या सगळ्या बोलींचा, आणि मग एकदा का मित्रांनो बोली अभ्यासाप्रमाण भाषेमध्ये आल्या, बोलींचं साहित्य इकडं आलं की आपोआप त्याच्यातून वेगवेगळे रोजगार निर्माण होणार आहेत. आणि ते रोजगार निर्माण झाले की पुन्हा एकदा हा गावाकडं आलेला माणूस तो मराठीमध्ये शिकेल, मराठीचा लळा लावून घेईल आणि मराठीमधून वेगवेगळे रोजगार निर्माण होतील असं मला वाटतं. म्हणून पुन्हा जाता एकच की या सगळ्या प्रक्रियेमधून जाताना मी फक्त शेवटचं विधान असं करेल की मी कोण आहे आणि मला कुणासाठी जगायचं आहे हे जोपर्यंत मनाशी पक्क करत नाही तोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाही. म्हणजे मला आता उत्तम पगार मिळतो, मी मध्यमवर्गीय झालो, माझ्या म्हणजे आत्ता 2 महिन्यापर्यंत तरी माझ्यावरती आणखीन या क्वारंटाईनचं काहीही वाईट परिणाम झालेले नाहीत, पण उद्या होणार नाहीत याची अजिबात होणारच नाहीत असं समजून चालणार नाही. म्हणून मित्रांनो, कधीतरी एकदा माझं भागलं म्हणून इतरांच्याकडे बघणार नाही, हे सोडून द्यावं लागेल. मराठी भाषेच्या वाढीसाठीचे काही प्रयोग खूप सारे करताना दिसत आहेत, परंतु त्याच्यात अधिक वाढ करून ते रोजगाराच्या दिशेनं गेलं तर कोरोनानं आपल्याला ही दिलेली संधी, आपण त्या संधीचं सोनं करूया आणि मराठीला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करूया. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.